तुकाराम काकडे, साईश्री हॉस्पिटलमध्ये मागील 1 वर्षापासून जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत आहे. साईश्री हॉस्पिटल हे प्रामुख्याने जॉईंट रिप्लेसमेंट, त्यात नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट अशा प्रकारच्या पेशंटवरती ऑपरेशन करते. याच्यामध्ये आमच्याकडे आत्तापर्यंत ज्या काही ऑपरेशन्सच्या केसेस झालेल्या आहेत, या पेशंटचे फीडबॅक, ते आपले मनोगत आम्ही या ठिकाणी आपणासमोर मांडत आहोत. मॅडम, आपलं नाव? रजनी भारंबे. वय? 50. आपण काय करता, गृहिणी म्हणून की कुठे नोकरी वगैरे? गृहिणी म्हणून. आपल्याला काय काय त्रास जाणवत होता? मला जिना चढताना त्रास व्हायचा, चालताना त्रास व्हायचा, थोडं चाललं की थकवा यायचा. आणि हे कधीपासून होतं? 7 वर्षापासून. 7 वर्षापासून. म्हणजे ऑपरेशन होण्याच्या अगोदर किती वर्ष तुम्हाला असा त्रास जाणवायचा? ऑपरेशनचं 6.5 वर्षापासून त्रास होतो. त्या त्रासावरती तुम्ही उपाय म्हणून, उपचार म्हणून काय काय केलेले, जसं की आयुर्वेदिक असेल किंवा बाकी? मी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, फिजिओथेरपी, मसाज करणं वगैरे हे बरेच उपाय केले. मी याच्यामध्ये डॉक्टरांबद्दल माहिती तुम्हाला कशी मिळाली? आमच्या फॅमिली डॉक्टरांनी दिली. फॅमिली डॉक्टर म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे रेग्युलर ट्रीटमेंट? हो, रेग्युलर जाते त्यांच्याकडे. ऑपरेशन कधी आणि कोणते झाले? म्हणजे गुडघ्याचे ऑपरेशन झाले, कुठल्या गुडघ्याचे झाले? दोन्ही गुडघ्याचं झालं. 3.5 महिने झाले ऑपरेशन होऊन. 3.5 महिन्यापूर्वी तुमचं ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशन झाल्याच्या नंतर म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे जो काही त्रास होता तो त्रास पूर्ण बरा झालेला आहे? काही? हो, पूर्ण बरं झालंय. मी एकदम स्ट्रेट चालते आता. अशी डोलत चालायची आधी, ती आता एकदम सरळ चालते. आणि 2 किलोमीटर पर्यंत चालू शकते मी, 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत आता. तुमचं हॉस्पिटल बद्दल मत काय? म्हणजे इथं रिसेप्शन पासून डॉक्टरने ऑपरेशन एकदम छान आहे. हॉस्पिटलचं सोयी सुविधा, डॉक्टर सगळे समजून घेतात एकमेकाला, व्यवस्थित मार्गदर्शन करतात. अशी चिडत नाही, रागवत नाही. त्यामुळे बऱ्याचसं सांगितलं, माझ्यामुळे बरेचसे पेशंट पण येणार आहे इथे. माझ्या भाऊशी तर माझ्यामुळे आधीच तिचं ऑपरेशन झालंच, पण अजूनही पेशंट येणार आहे माझ्यामुळे इथे. तुम्ही CJचेच आहात, तर त्याच्यामध्ये काही प्रशासकीय पातळीवरच्या जसं की मेमो वगैरे मिळणं, याच्या बाबतीतल्या काही अडचणी आल्या आहे? नाही, तशा काही अडचणी नाही आल्या. जे लोक ऑपरेशनसाठी तयार नसतात किंवा ऑपरेशनला घाबरतात किंवा काही त्यांचे गैरसमज असतात, त्याच्या बाबतीत तुम्ही लोकांसाठी काय संदेश द्याल? ते माझं पाहूनच तयार होत आहेत आता. माझा एवढा त्रास होत होता, तो मी इतकी व्यवस्थित चालले, त्याच्यामुळे ते आपोआपच तयार होत आहेत आता. माझी मावशी माझ्यामुळेच तयार झाली ऑपरेशन. म्हणजे आता तुम्ही दैनंदिन तुमची कामं पूर्वीप्रमाणे करू? अगदी व्यवस्थित करते, सगळी कामं करते. आणि रोज रुटीन 2 किलोमीटर चालता? हो, 2 ते 2.5 किलोमीटर चालते. दिवसातून 3 ते 4 वेळा जिना चढ उतर करते.